व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नाही म्हणून नागपुरातील काही हॉटेल्स बंद झाले, तर काही गेल्या 8 दिवसांपासून चुलींवर आलेले आहे. आणि त्यापैकी एक आहे नागपुरातील प्रसिद्ध रामजी श्यामजी पोहेवाला. अनेक दिग्गज नेते आणि सेलिब्रिटी जेव्हा नागपुरात येतात तेव्हा याच ठिकाणी रामजी श्यामजी यांच्याकडे पोहे खायला येतात. आणि ते संपूर्ण हॉटेल चुलीवर आलेलं आहे गेल्या 8 दिवसापासून, आणि ती चूल अजूनही कायम आहे. एकही गॅस सिलेंडर त्यांना मिळत नाही. त्यामुळे आपण बघू शकतो पोहा आणि सगळे पदार्थ जे आहे ते या ठिकाणी चुलीवर बनतात. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी असते. नागपुरातील प्रसिद्ध ठिकाण आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी की चुलीशिवाय पर्याय नहीं. आपका फेमस दुकान है, चूल्हे पे बना रहे आप? जी, अभी कोई पर्याय नहीं है तो जीने का कुछ तो साधन चाहिए ना। एक भी सिलेंडर नहीं है? नहीं, सिलेंडर कुछ भी नहीं है मेरे पास, सब खाली पड़े हुए हैं। कैसे बनाते हैं? लकड़ी पे बना रहे हैं, इंडेक्स पे चाय बना रहे हैं। प्रॉब्लम होता है उससे? प्रॉब्लम तो भरपूर होता है, पर क्या करें, घर में बैठ के कैसे चलेगा। बघू शकतो या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या 8 दिवसापूर्वी जी समस्या सुरू झाली त्याची तीव्रता आणखी वाढत आहेत. आणि सगळ्या पदार्थ या ठिकाणी जे आहे ते चुलीवर बनवले जातात. लाकडांचे भावही वाढलेले आहे. अनेक मोठ्या हॉटेलचं, छोट्या हॉटेलची ही स्थिती आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.